इब्राहिम मुस्ताक अब्दुल रज्जाक मेमन, जन्म 24 नोव्हेंबर 1960. टायगर मेमन या टोपण नावाने ओळखला जातो. हा एक गुंड आणि दहशतवादी आहे जो 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटामागील सूत्रधारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो इंटरपोल आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBIला हवा आहे. तो दाऊद इब्राहिमच्या नेतृत्वाखालील टोळी डी कंपनीचा माजी सदस्य आहे. एका क्षुल्लक ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्कराला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पासून दूर जाण्यास मदत केल्यामुळे त्याला टायगर हे टोपण नाव मिळाले. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ द ट्रेझरीच्या फॉरेन ॲसेट कंट्रोल ऑफिसने खास नियुक्त नॅशनल आणि ब्लॉक पर्सन लिस्टमध्ये फॉरेन नार्कोटिक्स किंगपिन पदनाम कायद्याअंतर्गत त्याला मंजुरी दिली आहे. 1993च्या या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी म्हणून मेमनच्या भूमिकेची पुष्टी या खटल्यातील इतर आरोपींना दोषी ठरवल्यानंतर दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप म्हणजेच प्रतिबंधक कायद्यांच्या अटीखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने केली होती. 15 सप्टेंबर 2014 रोजी विशेष टाळा न्यायालयाने 1993च्या बॉम्बे बॉम्बस्फोटाच्या आसपास दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांची सुनावणी करताना मेमन कुटुंबातील 4 सदस्यांना दोषी ठरवले होते. याकूब, एसा, रुबिना आणि युसुफ. कुटुंबातील इतर 3 सदस्य सुलेमान, हनीफा आणि राहिल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली कारण न्यायाधीशांनी त्यांना संशयाचा लाभ दिला. 4 दोषी मेमनला कट रचने आणि दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना किमान 5 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. मुख्य आरोपी टायगर मेमनचा धाकटा भाऊ याकूब मेमन याच्यावर अनधिकृत शस्त्रे बाळगण्याचा आरोप ठेवण्यात आला होता आणि 30 जुलै 2015 नागपूर कारागृहात त्याला फाशी देण्यात आली होती. 26 जून 2020 रोजी त्याचा दुसरा भाऊ याकूब मेमन नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद असताना मरण पावला. 2024 पर्यंत मेमन अजूनही फरार आहे. त्याचा एक पत्ता अमेरिकेच्या ट्रेझरीने कराचीमध्ये सूचीबद्ध केला आहे, जिथे दाऊद इब्राहिम देखील आहे. टायगर मेमनच्या क्रियाकलाप या अनुराग कश्यपच्या ब्लॅक फ्रायडे 2004 चित्रपटाचा एक प्रमुख भाग होता, जो 1993च्या बॉम्बे बॉम्बस्फोटाबद्दलच्या ब्लॅक फ्रायडे द ट्रू स्टोरी ऑफ द बॉम्बे बॉम्ब ब्लास्ट नावाच्या हुसेन जैदीच्या पुस्तकावर आधारित आहे. मेमनची भूमिका बॉलिवूड अभिनेता पवन मल्होत्रा यांनी केली होती. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी झाली असली तरी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार असलेला त्याचा मोठा भाऊ टायगर मेमन अजूनही मोकाट फिरत आहे. CBIने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार टायगरच्या सूचनेनुसार याकूबने बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली वाहने खरेदी करून पैशाची व्यवस्था केली. या दोघांशिवाय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा धाकटा भाऊ अनीस इब्राहिम हे देखील बॉम्बस्फोटाचे सूत्रधार मानले जातात. 24 नोव्हेंबर 1960 रोजी जन्मलेला इब्राहिम मुस्ताक अब्दुल रज्जाक नदीम मेमन यांना अंडरवर्ल्ड मध्ये टायगर मेमन म्हणून ओळखले जाते. दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड परिसरातील काडिया बिल्डिंग मधील एका खोलीच्या फ्लॅटमध्ये त्याचे बालपण आई वडील आणि 5 लहान भावांसोबत गेले. मुस्ताकचे वडील अब्दुल रज्जाक हे वेल्डिंगचे काम करायचे. त्याने मुंबईच्या स्माईल पेज मोहम्मद स्कूलमधून 10वीचे शिक्षण पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने मुस्ताकने आपले शिक्षण अर्धवट सोडले.
आणि मुंबईच्या मेमन सरकारी बँकेत शिपाई म्हणून कामाला लागला. पण तेथेही तो फार काळ राहू शकला नाही. चहा आणण्यावरून झालेल्या वादानंतर त्याने बँक मॅनेजरला मारहाण केली. त्यानंतर त्याला नोकरीवरून काढण्यात आले. नोकरी सोडल्यानंतर मुस्ताक तस्कर मोहम्मद मुस्तफा दौसालला भेटला. त्याने त्याला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवले. दौसांमध्ये काम करत असताना मुस्ताकची दुबईतील तस्कर याकूब भटाशी भेट झाली आणि त्याने त्याला आपले करिअर म्हणून कामावर घेतले. आता मुस्ताकला मुंबईतून सोन्याची तस्करी करण्याचे काम मिळाले होते. याच काळात मुस्ताक पाकिस्तानी तस्कर तौफिक जलियनवालाच्या संपर्कात आला आणि अवघ्या एका वर्षात मुस्ताक मुंबईचा सर्वात मोठा सोन्याचा तस्कर बनला. मुस्ताक तस्करीच्या जगात टायगर म्हणून ओळखला जाऊ लागला. टायगर मेमनने सुरू केलेल्या तिजारत इंटरनॅशनल कंपनीला मुंबईतील दंगलीत आग लागली होती. त्यामुळे संतापलेल्या टायगरने मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची योजना सुरू केली होती. हे करण्यासाठी टायगरने दुबईत पाकिस्तानी तस्कर तौफिक जालियनवाला, अनिस इब्राहिम, मुस्तफा दौसा, ISIचे काही अधिकारी आणि अनेक श्रीमंत अरब उद्योगपतींसोबत बैठक घेतली. गुप्तचर सूत्रांवर विश्वास ठेवला तर टायगरला या भेटीसाठी दाऊद इब्राहिमकडून सूचना मिळाल्या होत्या. बैठकीत बाळ ठाकरे आणि अनेक हिंदू नेत्यांच्या हत्येचे नियोजन सुरू झाले. पण नंतर बॉम्बस्फोटांनी संपूर्ण मुंबई दहशत माजवण्याच्या कटावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी टायगरला मुंबईतील सहार विमानतळावर उभे असलेले विमान ग्रेनेडने उडवायचे होते. टायगरने हल्ला करण्यासाठी एक टीमही तयार केली होती. याच टीमचा सदस्य आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आणखी एक आरोपी नासिर अब्दुल कादर केवळ याने अटक केल्यानंतर हा खुलासा केला. नासिरच्या म्हणण्यानुसार ISI कडून सूचना मिळाल्यानंतर टायगरने आपले नियोजन बदलले आणि विमानाऐवजी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याचे नियोजन करण्याचे काम सुरू केले. या सर्वाशिवाय ऑइल रिफायनरीवरील हल्ल्याच्या प्लॅनिंगमध्ये टायगरचे नाव ही पुढे आले होते. मात्र यासाठी कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर पाकिस्तानाकडून पैसा आणि शस्त्रे मिळवण्याची जबाबदारी तौफिक जालियनवाला यांच्यावर सोपवण्यात आली होती आणि त्याला सीमेवरून मुंबईत आणण्यासाठी अधिक लोकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी टायगर मेमनवर देण्यात आली होती. CBIच्या म्हणण्यानुसार टायगर मेमनने बॉम्बस्फोटात वापरलेले हँड ग्रेनेड, डिटोनेटर्स आणि स्फोटक साहित्य बाहेरून मुंबईत आणले होते. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींना प्रशिक्षण देण्यात पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर संस्था ISIने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर मेमनने फेब्रुवारी ते मार्च 1993 दरम्यान अनेक लोकांना शस्त्रे, बॉम्ब आणि रॉकेट लॉन्चर हाताळण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात पाठवले होते. यामध्ये फारुख मोहम्मद, शहवाज अब्दुल कादर कुरेशी, झाकीर हुसेन नूर मोहम्मद शेख, अब्दुल खान, अक्रम अमानी मलिक यांच्यासह अनेकांची नावे आहेत. हे सर्व बॉम्बस्फोटातील आरोपी होते. CBIच्या आरोपपत्रानुसार 1993 मध्ये टायगर मेमनने अनेकांना सदरी आणि बोरघाट येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते. 11 मार्च 1993 रोजी टायगरच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांमध्ये RDX भरून स्फोट घडवून आणण्यात आले. स्फोट घडवून आणताना अत्यंत सावधगिरी बाळगूनही स्फोटात वापरण्यात आलेल्या वाहनांच्या तपासात मेमन कुटुंबांची नावे स्फोटात पुढे आली. या वाहनांची नोंदणी टायगरच्या मेमणीच्या नावावर होती. यातून मेमन कुटुंबातील पोलिसांसमोर त्यांची नावे आली. नोंदणीच्या कागदपत्राच्या आधारे त्यांची झडती घेतली असता बॉम्बस्फोटाच्या दिवशी सकाळी मेमन कुटुंबातील दुबईला काही लोक
गेल्याचे आढळून आले होते. यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना टायगरची मैत्रीण सोमा लाला हिची माहिती मिळाली. पोलिसांनी सोमाला अटक करून त्याच्याकडून टायगर आणि त्याच्या मित्रांची माहिती गोळा केली. सूत्रावरून विश्वास ठेवायचा झाल्यास याकूबला चार्टर्ड अकाउंटंट बनवण्याचा आणि त्याच्या अभ्यासाचा संपूर्ण खर्च टायगरने उचलला होता. हा संपूर्ण कट पार पाडल्यानंतर टायगर देश सोडून पळून गेला होता. तो अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर मेमन सध्या कराचीमध्ये ISIच्या संरक्षणाखाली राहत आहे. तो आपल्या बहुतेक वेळ दुबई आणि पाकिस्तानमध्ये घालवतो आणि तेथील लोक त्याला व्यापारी म्हणून ओळखतात. मात्र टायगर आणि दाऊद इब्राहिम एकत्र काम करत आहेत. ही टायगरने स्वतःची गँग तयार केली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर सध्या रिअल इस्टेट आणि मांस निर्यातीच्या व्यवसायाचा विस्तार करत पाहत आहे. मित्रांनो, हा होता आजचा टायगर मेमन विषयी सविस्तर व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, दिलेली माहिती आवडली का, आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करत चला, आपल्या मित्रांपर्यंत शेअर आवर्जून करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या नवीन स्टोरीमध्ये, नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.